नमस्कार मंडळी, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की जीवा, नंदिनी, काव्या आणि पार्थ यांची 1 मंथ ॲनिव्हर्सरी साजरी करण्यासाठी घरात सेलिब्रेशन ठेवलेलं असतं। हे जीवाला आणि काव्याला बिलकुलच आवडत नाही। सेलिब्रेशनमध्ये काव्या सर्वांवर रागावून निघून जाते आणि जीवा सर्वांवर ओरडतो आणि म्हणतो की आम्ही कुठं रुटीनला लागण्याचा प्रयत्न केला तर तुमची नाटकं सुरूच होतात। त्यावर मानिनी जीवाला म्हणते, तुमचे म्हणजे कोणाचे? काव्या अशी रिॲक्ट करणार याची आम्हाला खात्री होतीच, पण जर तिने काही वेगळं रिॲक्ट केलं असतं तर आम्हाला आश्चर्य वाटलं असतं। पण तुझं काय, तू का असा वागतोयस? असं मानिनी जीवाला म्हणते। ती असं वागणार याची खात्री होतीच, पण तुला काय झालंय? म्हणून मानिनी जीवाला ओरडते। त्यानंतर बाबाही काव्याला समजवण्याचा प्रयत्न करतात। दुसरीकडे बाबा काव्याला समजावत असतात आणि तिला म्हणतात की काव्या, आपलं दुःख हे सर्वांसमोर उघड करायचं नसतं। आपलं दुःख जर आपण चव्हाट्यावर आणलं तर लोक त्याची खिल्ली उडवतात आणि आपली मस्करी करतात, असं बाबा काव्याला समजावत असतात। मग काव्या बाबांना म्हणते की मग या दुःखाचं करायचं तरी काय? तेव्हा बाबा म्हणतात की आनंदाने विचार करत जा, तुझं दुःख कमी होईल। मानिनी म्हणते की काव्याचे नखरे किती दिवस सहन करायचे, किती दिवस तिला समजून घेण्याचा प्रयत्न करत आहोत, पण ती समजायलाच तयार नाही। काव्याच्या सगळ्याच गोष्टी आपण एक्सेप्ट करतोच ना, तिचे किती मूड जपायचे, असं म्हणून मानिनी काव्यावर प्रचंड चिडते। मानिनी सर्वांसमोर काव्यावर नाराजी व्यक्त करते। त्यामुळे पार्थ आणि नंदिनी फक्त बघतच राहतात, त्यांना काय बोलावं ते कळतच नाही। तर मंडळी, येणाऱ्या भागामध्ये मानिनी आता काव्याला रागावणार हे पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। तर मंडळी, तुम्हाला हा प्रोमो कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा। मालिका विश्वातील अशाच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।